तर आपण आहे आता एअरपोर्टवरती, कारण की आपण चाललो आहे आता ट्रिपला आणि फर्स्ट स्टॉप असणार आहे आपला बँगलोर अँड तिथून आपण जाणार आहे मैसूरला आणि मैसूर झाल्यावरती आपण कूर्गचा प्लॅन केला आहे. सो लेट्स सी आपली जर्नी कशी असणार आहे आणि ट्रिपवरती खूप मजा करायची आहे. सो या लेट्स बिगिन. आर यू गाईज एक्साइटेड? येस. लेट्स गो गाईज, दॅट्स एनर्जी. आता चेकिंग झालेलं आहे आणि बोर्डिंग पास आम्हाला भेटलेले आहेत. सो या नेक्स्ट स्टेप इज टू फाइंड द गेट. लेट्स गो. सो आम्हाला भेटलेला गेट नंबर 3 आणि तिकडे जात असताना खूप छान आर्किटेक्चर बघायला भेटलं. होता गेट नंबर 3 आणि खूप वेळ झाला मी तिथे बसलेलो, पण त्यांनी अनाऊन्समेंट केली की आता आपला जो गेट नंबर तो चेंज झाला आहे आणि गेट नंबर 8वरती झालं सांगितलं. ठीक आहे, आता गेट नंबर 8वरती झालं आहे. गेट नंबर 8 शोधतोय तिथे. यदि दीवार को पानी पर उतरना पड़े तो लाइफ जैकेट को तसं तर आय एम अ फ्रिक्वेंट फ्लायर, सो माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स नव्हता, पण मम्मी पप्पांसाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आमच्या तिकीटमध्ये मीलसुद्धा इन्क्लुडेड होतं, सो मील पण एन्जॉय केला आम्ही. प्लेनमधून उतरल्यावर तिथे एक बस घ्यायला आली आम्हाला टर्मिनलपर्यंत सोडण्यासाठी. तिथे लगेजची वाट बघता बराच टाईम झाला आणि फायनली आमचं लगेज आलं आणि मी ते कलेक्ट करून घेतलं. व्हिडिओमध्ये मला पण फीचर व्हायचं होतं म्हणून मम्मीकडे फोन दिलेला मी. दुसऱ्याची बॅग तर नाही उचलली म्हणून मी ते चेक करून घेतलं नाव माझंच आहे का. बँगलोर एअरपोर्टचं आर्किटेक्चर होतं खूपच जास्त भारी होतं, म्हणजे मेस्मरायझिंग होतं एकदम. एअरपोर्टवरून बाहेर पडल्यावरती आम्ही बसने दीदी आणि जिजू जिथे राहतात त्या एरियापर्यंत गेलो आणि तिथे आम्हाला ते घ्यायला आले होते.